सुरत रुपेश पाटील, तेजस डाकीर, रोशन पवार, रोशन पुजारी, शैलेश शिंदे, चंचलताई बनकर, हाजी मुदस्सर पटेल, राजेश दळवी, साई शिंदे, प्रणव इंदुलकर, रोहन जगदाळे, आदित्य साळुंके आदी अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश प्रसंगी उपस्थित असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक, माझे दुसरे वरिष्ठ सहकारी श्रीयुत मुश्ताकभाई अंतुले, आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते अनंत रंजपे, ज्यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री सुधाकर घारे, त्या दक्षिण उत्तर रायगडचे कार्याध्यक्ष अशोक पोपतराव, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आमचे भाई भगत, सूरजजी चव्हाण, सर्व पक्षप्रवेशार्थी, दुसरे आमचे सहकारी श्री महेश जाधव, शिवदास कांबळे, संजय तटकरे, उरण पनवेल तालुक्यातून आलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी, रुपेशजी आणि तेजसजी यांच्या समेत आलेले सर्वच सन्माननीय कार्यकर्ते, सहकारी मित्र, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, उपस्थित माझ्या सर्वच बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, रुपेशजींचा आणि तेजसजींचा विचार आपण या ठिकाणी ऐकलेत. दीर्घकाळ एका राजकीय पक्षामध्ये समाजसेवा करत असतानाच पक्षाच्या माध्यमातून सुद्धा त्या सर्वांनी काम करण्याचा प्रयत्न केला. रायगड जिल्ह्यातल्या उत्तरेतल्या भागात म्हणजे पनवेल उरणच्या परिसरामध्ये हे तरुण सहकारी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या सह अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत. शिवदासनी सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे. 99 सालामध्ये मला नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याला कळंबोली स्टील मार्केट आणि कळंबोलीचा परिसर विकसित झाला होता, परंतु कामोटे आणि खारघर हे अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये दीर्घकाळ त्याच पद्धतीने होते आणि त्याच्यामुळे विलासरामच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्या विभागाचा राज्यमंत्री म्हणून सर्वाधिक चालना त्यावेळेला देता आली. अलीकडे कामोटे असेल, खारघर असेल, उलवेडाचा रोड असेल, प्रचंड प्रमाणावर विकसित त्या ठिकाणी झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विमानतळ ज्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते लवकरच त्या ठिकाणी कार्यान्वित होईल, ते सुद्धा काम बघण्याची संधी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मला त्या कालावधीमध्ये मिळाली होती. रुपेशजी, तुम्ही दीर्घकाळ शिवसेनेमध्ये काम करत आलात. सोशल मीडिया, युवा सेनेचे राज्य सचिव या पदावरती सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने संघटनेची बांधणी केली. दादांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख काम करणं, संघटनेमध्ये काम करत असताना पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला ताकद आणि शक्ती देणं, हीच भूमिका आम्ही सर्वजण सामुदायिकरित्या गेले 3 वर्ष नव्याने निर्णय घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी करत आहोत. 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वांनी म्हणून काम केलंच. हे काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून काम करणारा कार्यकर्ता जो पक्षाच्या विचाराशी जोडला गेला होता, त्यालासुद्धा पक्षाच्या प्रवाहामध्ये आधी गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून दादा असतील, मी असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळसाहेब असतील, दिलीपराव असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, नवाब मलिक असतील, आम्ही सर्वांनी म्हणून प्रचंड मेहनत त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घेतली. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला. बहुजन समाजाचा व्यापक हित करायचा असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि सत्तेमध्ये सत्ता उपभोगण्यासाठी नव्हेच तर बहुजनांचा व्यापक हित साधायचा असेल तर त्याचा आपण परिणामकारकरित्या उपयोग करून घेतला पाहिजे. ते करत असताना ज्या मूळ विचारधारेवरती आमच्या सर्वांचं राजकीय जीवनाची इतक्या दीर्घकाळचा प्रवास झाला, ती शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, आमचा धर्मनिरपेक्ष विचार, या विचाराची बांधिलकी ठेवतच एनडीएमधला आम्ही सहभाग त्या कालावधीपासून आपण स्वीकारला आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही घेतलेल्या भूमिकेला राज्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणावरती पाठबळ 41 जागा विधानसभेवरती निर्वाचित करत अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगल्यापैकी यश त्या ठिकाणी मिळवलं. जवळपास आता वर्षभराचा कालावधी होईल. वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सितंदरं त्यानिमित्ताने झाली. वेगवेगळ्या राजकीय पक्षात दीर्घकाळ काम करणारे त्यावेळचे विधानसभा सदस्य असतील, काही पक्षामध्ये काम करणारे लोकसभेचे सदस्य असतील,
संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करणारे असतील, आज चांद्यापासून बांद्यापर्यंत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती त्यानिमित्ताने वाढते. रायगडमध्ये सुद्धा पक्षप्रवेश मधल्या कालावधीमध्ये झाले. दादांच्या उपस्थितीमध्ये स्नेहल जगतापचा असेल, प्रवीण ठाकूरांचा असेल, राजू साबळेजींचा असेल, अनेक सहकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. मुश्ताकबाईंची साथ आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्या कालावधीमध्ये मिळाली, ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये इंडिया आघाडीला यश आले होतं. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुश्ताकबाईंची साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि आम्ही रायगड जिल्हा पुन्हा एकदा, एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली होता. रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच आमदार अदितीच्या रूपाने त्या ठिकाणी आहे. मी लोकसभेवरती त्या ठिकाणी काम करतो आहे. पण आज उरणपासून ते पोलादपूरपर्यंत एक प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी अधिक गतीने काम करतो आहे. आणि सुधाकर घारे यांच्या वरती जिल्हाध्यक्ष पदांची जबाबदारी दिल्यावर पक्ष मजबूतीच्या कामाला मोठ्या प्रमाणावरती त्या निमित्ताने चालना मिळते आहे, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो आहे. तेजसजी, तुम्ही समाजसेवा करत असताना कशा पद्धतीने करत आलात त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. पण समाजसेवेला राजकारणाची जोड दिल्याशिवाय, राजकीय पक्षाच्या विचारसरणीची स्वीकृती केल्याशिवाय त्याची व्यापकता अधिक वाढू शकत नाही, असं तुम्हाला मनोमन पटलं. त्यामध्ये रुपेशनी पण महत्त्वाची भूमिका बजावली, सुधाकरजींनी बजावली, अनेकेही आपल्या सर्वांच्या संपर्कात दीर्घकाळ त्या ठिकाणी होत्या आणि एका मूर्त स्वरूपामध्ये आज आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. आज आम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाचं जे तिकडचं ऑफिस आहे ती जागा मिळाली नाही. नशीब होतं की वानखेडे स्टेडियमची जागा मिळाली. ज्या वानखेडे स्टेडियमनी गेल्या 40-45 वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सामने पाहिले आणि सचिन तेंडुलकरची निवृत्ती होत असतानाच वन डेमधलं जागतिक अजिंक्यपद याच वानखेडे मैदानावरती आपण पाहिलं. ती मॅच बघायला सुद्धा मी उपस्थित होतो. तशाच पद्धतीची मॅच खेळत आपल्याला पुढची भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे आणि त्यावेळेला जिल्ह्याचं नेतृत्व सुधाकर घारे करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कधी फलंदाजी असेल, कधी गोलंदाजी असेल किंवा अचूक टप्प्यावरती फेक मारायची असेल, रनआउट करत असेल, ते काम तुम्ही सगळेजण योग्य पद्धतीने कराल असा विश्वास आज या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. पण आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली स्वागत करतो. त्याचबरोबर ती रोशनजी पवार असतील, रोशन पुजारी, शैलजी शिंदे, चंचलताई बनकर, सर्व आमच्या महिलांच्या शहर प्रमुख खारघर यांचाही पक्षप्रवेश आहे, असंख्य सहकाऱ्यांचा आहे. राजेश दळवी जे असतील, साई शिंदे आहेत, प्रणव इंदुलकर आहेत, रोहन जगदाळे आणि आदित्य साळुंके यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी त्याने होत आहे. हाजी मुद्दसर पटेल मुंबई प्रदेश काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं. मेमन समाजाचे आहे, दीर्घकाळ काम केले. आज फक्त संवाद करण्याच्या निमित्ताने त्यांची आमची भेट झाली. नवाबबाईंना पारख असतेच आणि त्याच्यामुळे नवाबबाईंनी त्यांना मुश्ताकबाईंच्या सोबत बघितलं आणि सांगितलं की आजच त्यांचा पक्षप्रवेश करून टाकायचा. त्याच्यामुळे चलाक माणसं योग्य वेळेला योग्य निर्णय, चलाक म्हणजे राजकीय दृष्ट्या. मराठी भाषेचा शब्दप्रयोग प्रत्येक भाषेतल्या आपल्या मराठी भाषेला द्वयी अर्थी असतं. चलाक हा शब्द याही अर्थाने चांगला आहे आणि वेगळ्या अर्थाने तू चलाकी केलीच बघतो तुला असं म्हणण्याचा सुद्धा आपल्यामधला सहजगत्या प्रघात आहे. होशियार यानी वो उसका एक ही अर्थ बनता है. चलाक में दोन होता. तर मी चांगल्या अर्थाने म्हटलं की मुश्ताक आपला नवाबबाई चलाक आहे. त्याने म्हटलं की आता आज हाजी मुदस्सरबाई इथे भेटलेत, आजच त्यांचा बाप्तिस्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करावा असा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षामध्ये स्वावेस आम्ही या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा विश्वास देतो. आपला रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गतीने पक्षाचं संघटनेचं प्रवाह वाढवत असताना वेगवेगळ्या पक्षामध्ये दीर्घकाळ काम करणारे सगळे सहकारी येतात. ही आपल्या नेतृत्वाची एक तऱ्हेची त्यांच्या निर्णय शक्तीची पोचपावती त्या ठिकाणी आहे. म्हणून सामुदायिक शक्तीच्या बळावरती लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा
एनडीएचा घटक पक्ष म्हणून आपल्या मूळ विचारधारेसह एक उत्तम काम राज्यामध्ये निश्चितपणाने करेल। या संबंध कामाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या या सर्व सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश पक्षाच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहेच। रायगड जिल्ह्यातल्या विशेष करून उत्तर रायगडमधल्या या संबंध औद्योगिकरणाने नागरिकरणाने प्रचंड वाढलेल्या पनवेल उरण कर्जत खालापूरच्या परिसरामध्ये सुद्धा या पक्षप्रवेशाच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो। आपल्याला योग्य ते स्थान संघटनेमध्ये दिलं जाईल। आपल्या संघटन कौशल्याचा, प्रशासनाचा, आपल्या अनुभवाचा, समाजसेवेमध्ये दीर्घकाळ ज्या पद्धतीने आपण काम केलं त्या सर्वाचा योग्य पद्धतीने उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला जाईल। आणि आपल्यावरती सुद्धा दादांजवळ मी चर्चा करेन, प्रफुल्लबाईंच्याजवळ करेन, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्याजवळ करेन, सुधाभाऊजवळ सुद्धा करेन, मुस्ताकबाईंजवळ करू आम्ही। आणि योग्य ती संधी नजीकच्या कालावधीमध्ये पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून तुमच्यावरती जबाबदारी देऊन तुमच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने करेल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो। आपण आला त्याच्याबद्दल आपले स्वागत करतो। आणि विशेष करून दोन्ही नेते मुस्ताकबाई असतील आणि नवाबाई असतील, बाकी आम्ही पक्षाचे पदाधिकारी सगळ्याच पक्षप्रवेशाला नेहमीच असतो, त्यामुळे काही सगळ्यांचे बाकीच्यांचे आभार मानत नाही, पण तुमच्या दोघांचे विशेष करून आभार। आणि सुधा घारे, तुम्ही ज्या पद्धतीने या कामाच्या मध्ये पुढाकार घेतलात असंच यशस्वीता रायगड जिल्ह्यामध्ये उद्याच्या भवितव्याच्या काळात